लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा, हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। नमस्कार, आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। हो लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय मोठी खुशखबर आता देण्यामध्ये आली। ज्या दिवसाची आणि ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, तोच निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। हो बहिणींनो, बघा, गेल्या काही दिवसापासून रखडलेले मे महिन्याचा 23वा हप्ता आणि पुन्हा या ठिकाणी जून महिन्याचा 24वा हप्ता आता बँक खात्यामध्ये जमा करण्याबद्दल शासनाच्या माध्यमातून अपडेट जाहीर झाली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की थोडासा उशीर झाला होता, माफ करा बहिणींनो, परंतु आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक हप्ता नाही बघा, तर 2 हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आणि त्यानंतर जून महिन्याचा सुद्धा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर रहिवासी असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला देखील हप्ता मिळणार, तर थांबा बहिणींनो, एक अडचण देखील निर्माण झाली आहे। सरकारने सांगितलं आहे आज सर्व बहिणीला अजिबात हप्ता मिळणार नाही। याचं कारण देखील आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजे की बहिणींनो, बघा, तुम्हाला माहीत आहे DBT प्रक्रिया ही संत असते। DBTच्या माध्यमातून हे वितरण पार करण्यामध्ये येत आहे आणि DBTच्या माध्यमातून वितरण होत असल्याने सरकारने निर्णय घेतला एक टप्प्यामध्ये नाही तर अनेक टप्प्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ आता जमा करायचा। मग बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने आता निर्णय घेतला। स्वतः एकनाथजी शिंदे, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा निर्णय आता झाला आहे। आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। मग बहिणींनो, या 16 जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल किंवा या 16 जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा करण्यामध्ये येत आहे। बघा बहिणींनो, मग कोणते आहेत ते जिल्हे, तर पहिला जिल्हा सरकारने सांगितला कोल्हापूर जिल्हा आणि त्यानंतर सातारा जिल्हा। बघा, या जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांना आता तातडीने पैसे काढण्याचे आवाहन केले जात आहे। सरकारी यंत्रणा या प्रक्रियेला गती दिली असून जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागले। टोटल 16 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आणि बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली। हो बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता लाभ जमा केला जात आहे। तर मग बहिणींनो, आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, लक्षामध्ये घ्या, विशेष म्हणजे सरकारी मोहिमेअंतर्गत आता निधीचे वितरण जलद गतीने केलं जात आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड जिल्हा, त्यानंतर बुलढाणा जिल्हा। या जिल्ह्यामधील अनेक महिलांना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज प्राप्त सध्या होताना दिसत आहे। आजचा दिवस हा पैशांच्या वितरणासाठी अतिशय निर्णायक आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन खात्री करावी। बहिणींनो, तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही, कारण की तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज यायला सुरुवात होत आहे। बघा, बँकाचे कामकाज मर्यादित वेळेसाठी असल्याने बघा, ही वेळ वाया घालवू नका। सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी। हो बहिणींनो, लक्षपूर्वक बघा, निधी वितरणाची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की रायगड जिल्हा, त्यानंतर आहे रत्नागिरी। या जिल्ह्यामधील महिलांना आता थेट DBTद्वारे ही रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे। बँकामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले। काही महिलांना मेसेज उशिरा येत आहे, मात्र सर्वांना हप्ता मिळेल याची खात्री सरकारकडून देण्यामध्ये आली। बघा, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये वितरण प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे। मग आता लक्षपूर्वक बघा बहिणींनो, तुम्हाला जर लाभ मिळवून घ्यायचा असेल तर सरकारने काही कामे देखील तुम्हाला करायची सांगितली होती। ती कामे तुम्ही जर वेळेमध्ये पूर्ण केली असेल तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही। बघा,
सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे की KYC प्रक्रिया पूर्ण. बघा, KYC पूर्ण असलेल्या महिलांना आता प्राधान्याने लाभ दिला जात आहे. सरकारने स्वतः सांगितलं, ज्या बहिणींची KYC झाली अशांना अडचण येणार नाही. तर मग आता बघा बहिणींनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की नागपूर. बघा, आणि त्यानंतर आहे नाशिक. या जिल्ह्यामधील अनेक महिलांना एकत्रित रक्कम मिळाली आहे. जर तुम्हाला अजून पण मेसेज आला नसेल तर बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक आहे का नाही याची एकदा खात्री नक्कीच करा. कागदपत्रांमधील किरकोळ त्रुटीमुळे चुकांमध्ये पैसे अडकत असतात, त्यामुळे सतर्क राहणे बहिणीसाठी गरजेचं आहे. आता बघा, अनेक महिलांना पैसे मिळायला विलंब का होतो याचे महत्त्वाचे कारण देखील स्पष्ट झाले. बघा, सरकारने स्वतः सांगितलं आहे याचं कारण ते आपण या ठिकाणी पाहूनच घेऊया. परंतु यादीमध्ये अकोला जिल्ह्याचा सुद्धा समावेश झाला, त्यानंतर परभणी जिल्हा. हो, परभणीमध्ये सुद्धा वाटप होत आहे. या जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांनी आधार कार्ड बँकेला नीट लिंक केल्याची खात्री करावी. चुकीच्या पद्धतीने KYC केल्यास पैसे यायला विलंब होतो, लक्षामध्ये ठेवा. हे सर्वांनी लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार आधार आणि बँकेची माहिती पूर्णपणे जोडणे आता अनिवार्य करण्यामध्ये आलं आहे. बघा, योजनेचे नियम पाळणे आता तुमच्या हिताचे ठरणार आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, ज्या बहिणी नियमाचे पालन करणार त्याच बहिणीला हप्ता आता मिळत आहे. तर मग बहिणीनो, आता बघा, सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला तो म्हणजे की पुणे आणि त्यानंतर सोलापूर. या जिल्ह्यामधील महिलांनी बघा मिनिमम बॅलन्सचा नियम लक्षामध्ये ठेवावा. पैसे खात्यातून काढताना पूर्ण रक्कम न काढता काही रक्कम शिल्लक ठेवावी. तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी 1,500 रुपये, बघा किमान या ठिकाणी 1,000 रुपये तरी शिल्लक असायला पाहिजे, अन्यथा या ठिकाणी दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व नियम वाचून बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जाणे आता सर्वांसाठी सुरक्षित असणार आहे. बघा बहिणींनो, अपात्रतेच्या यादीबाबत सरकारने पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेमधून आता वगळण्यात आले आहे. म्हणजेच की आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप करण्यामध्ये येत आहे. हो बहिणींनो, बघा तुमचं उत्पन्न एक जास्त नसायला पाहिजे. जर जास्त असेल तर तुमचे नाव जिल्ह्यांच्या यादीमध्ये येऊन पण तुम्हाला कदाचित लाभ मिळणार नाही. बघा, पुढचा जिल्हा सरकारने सांगितला जालना जिल्हा. या जिल्ह्यातील काही महिलांना नियमांमुळे लाभ मिळालेले नाही. घरातील एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतल्यास अशा कुटुंबांना अपात्र ठरविण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे ज्या बहिणी नियमामध्ये बसतात अशाच बहिणींना आता लाभ हा जमा करण्यामध्ये येत असतो. तर बहिणींनो बघा, ग्रामीण भागातील महिलांना अनेकदा रेंज नसल्यामुळे मॅसेज मिळायला विलंब होऊ शकतो. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, जर तुम्ही ग्रामीण भागामधून जर असाल तर तुम्हाला मॅसेज यायला उशीर होईल. परंतु जे सिटी अंतर्गत बहिणी येतात यांना लवकरात लवकर मॅसेज प्राप्त होतो. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की नांदेड आणि त्यानंतर लातूर. या जिल्ह्यामधील महिलांनी आपल्या मोबाईलवर पूर्ण वेळ लक्ष ठेवावे. सरकारकडून बघा आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जात आहे, त्यामुळे कधीही रक्कम जमा होऊ शकते. बघा, आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं, जर आतापर्यंत तुम्हाला लाभ भेटला नसेल तर चिंता अजिबात करू नका बहिणींनो. फक्त संयम ठेवा, कारण ही रक्कम तुमची आहे आणि तुमच्या खात्यामध्ये जमाच होणार आहे. बघा, प्रत्येक महिन्याला वेळेवर पैसे मिळावेत यासाठी आता नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यामध्ये आली. आता बघा, अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना आता थेट बँकेमध्ये पैसे मिळू लागले. जर अहमदनगर जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. ही योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी एक मोठा आधार बनताना दिसत आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार हे वितरण प्रक्रिया आता दर महिन्याला अधिक गतिमान पद्धतीने राबवली जात आहे आणि बहिणींना आता दिलासा देणारी बातमी ही आजची म्हणावी लागेल. बहिणींनो बघा, या योजनेचा लाभ घेत असताना सर्व नियम पाळणे आता आपल्या हातात आहे. बघा, सरकारने पुढील जिल्हा सांगितला सांगली आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होऊ लागले. बहिणींनो बघा,
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घ्यावी. तुमचे आधार कार्ड अपडेट ठेवा आणि बँकेच्या बघा आता या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे, तुमचे जे काय बँकाच्या काही चुका असतील त्या दुरुस्त करा. त्या जर तुम्ही दुरुस्त केल्या तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होईल. हो बहिणीनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट मारला असेल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती नक्कीच सेट करा, म्हणजे की लाडकी बहीण योजनेच्या विषयी नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जातात. धन्यवाद.